मला खरं तर प्रश्न विचारायचा आहे की ज्या प्रकारच्या तडजोडी आतापर्यंत घडल्या महाराष्ट्रामध्ये ज्याला 50-50चं आपल्याला संपूर्णपणे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं, त्यावेळेला एक प्रश्न पडतो की कशा प्रकारच्या तडजोडी येत्या काळामध्ये होण्याची शक्यता. घर वापसीचे तर दरवाजे बंद झालेले असतील, जसं राजीव सरांनी आता मगाशी या संदर्भातलं विश्लेषण केलं. सर रवी किरण सर. नाही, मला मुद्दा कळला नाही, जर परत एकदा सांगा. महत्वाचा मुद्दा हाच आहे की घर वापसीचे जरी दरवाजे बंद होताना दिसत असले तरी देखील आता जे अंदाज आपल्याला पाहायला मिळतात, येत्या काळातली समीकरणं आणखी बदलताना दिसतील का? विधानसभा निवडणुका देखील येतात त्या पार्श्वभूमीवर आणि सत्ताकरण होताना देखील त्या पार्श्वभूमीवर. नाही, साधारणपणे असं ऐकण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातली सध्याची जी राजकीय रचना आहे ती लोकसभेपर्यंत तरी कायम आहे. बरं, लोकसभेच्या निवडणुकीनंतर काय होईल याचा आम्हाला कल्पना नाही, असं बरेच लोक खासगीत बोलताना मी ऐकलेलं आहे. आणि आपण जर भाषा बघितली प्रत्येक नेत्यांची, तर ती अजित पवारांची असो किंवा एकनाथ शिंदेची असो किंवा इतर नेत्यांची असो, मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत हीच ती भाषा होती. पण महाराष्ट्रात पुन्हा एक वेगळा काही राजकीय आम्हाला हे वेगळं घडवायचंय आणि तेच करायचंय असं काही भाषा दिसत नव्हती. त्यामुळे आता इथं काय होतंय नेमकं लोकसभेनंतर ते चित्र स्पष्ट झाल्यानंतर होईल. समजा मोदी पंतप्रधान झाले, तसं जसं राजीव खांडेकरांनी सांगितलं की ते काही अडचण येणार नाही, चौकशांचं बालंटकुणी पुन्हा परत मागे लावून घेणार नाही. परंतु समजा दिल्लीत काही बदल झालाच तर मात्र मग सगळं चित्र विस्कळीत होईल. आणि असं आहे की आम्ही मोदींना पंतप्रधान करण्यासाठी गेलो होतो पण ते काही जमलं नाही, त्यामुळे आम्ही तेवढाच उद्देश घेऊन गेलो होतो, आम्हाला परत यायला काय आता अडथळा आहे, असंही म्हणण्याचं हे काय. कारण राजकारण इतकं लवचिक आहे, रबर सुद्धा लाजेल इतकं लवचिक असतं राजकारण. आज कोण काय बोलेल, उद्या काय बोलेल याचा काही अंदाज नसतो. नाही, एक ना याच्यामध्ये अकॅडमिक इंटरेस्टसाठी म्हणून, म्हणजे ज्यांना त्याच्यात रस आहे अशांसाठी म्हणून, खास करून भातखळकरांसाठी, जर आपण या पोलमध्ये जे मतांची टक्केवारी दिसली आहे तर 19च्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 19.5% मतं होती, ती आता या निवडणुकीमध्ये काँग्रेसला 21.4% मतं पडताना दिसत आहेत. UPAचे म्हणजे काँग्रेसचे जे आघाडीतले पक्ष आहेत त्यांना 19 मध्ये 7.2% मतं मिळाली होती, ती आता 12.9% होताना दिसत आहेत. भाजपच्या बाबतीमध्ये गेल्या निवडणुकीमध्ये 37.4% मतं भाजपला होती, या खेपेला ती 38.9%, म्हणजे जवळपास 39% मतं भाजपला मिळत आहेत. जे NDA मधले जे घटक आहेत त्यांना गेल्या खेपेला 7.8% मतं होती, ती मात्र कमी होत आहेत, ती 6.4 होत आहेत. एकंदरीत NDAची एकूण टक्केवारी जी आहे ती गेल्या निवडणुकीमध्ये 45.1% होती, ती आता 45.3% होत आहेत. आणि इंडिया आघाडीची गेल्या खेपेची जी टक्केवारी होती ती 36.6 होती, ती 39.9%, म्हणजे जवळपास 40%. तर फरक जो आहे तो 40% आणि 45% याच्यातला, म्हणजे जवळपास 5% मतं NDAला जास्त मिळतात आणि त्याच्या जोरावर सीटांमध्ये त्याचं कन्व्हर्जन जे आहे ते इतक्या मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. महाराष्ट्रात नाही, हे एकूण देश पातळीवरचं. पण यातला सगळ्यात महत्वाचा भाग असा की भाजपचा एकट्याचा जो मतांचा टक्केवारी आहे ते जवळपास 39% इतकी झाली आहे. म्हणजे दर 3 माणसांपैकी एकापेक्षा जास्त माणूस हा भाजप आणि मोदींचा समर्थक आज या देशामध्ये आहे. माझ्या मते कोणत्याही राजकीय पक्षाला इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये आपला वोट बेस बनवता येणं ही खूप मोठी गोष्ट आहे, जी भाजपनं या निवडणुकीमध्ये अचीव केली आहे. 2014ला 31% होता जो वोट बेस. आणि मला वाटतं हेच अमित शहा याबद्दल बोललेले सुद्धा आहेत. ह्याआधी अमित शहानं जे सांगितलं ते टार्गेटच मुळात सदस्य मोहिमेचं हेच होतं की हा बेस जो आहे तो वाढवता आला पाहिजे. भातखळकर काहीतरी भातखळकर आपण काही म्हणत आहात?